नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कॅटलिस्ट केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे, केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंग इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आपल्यासाठी, कारण नीट JEE मध्ये सर्वात जास्त मार्क्ससाठी ह्या युनिटवरच क्वेश्चन विचारले जातात. मॅक्सिमम क्वेश्चन यावर विचारले जातात आणि वेटेज पण जास्त आहे या युनिटला. तर या युनिटमध्ये आपण स्टेप वाईज जे काही टॉपिक आहेत त्यावरले, त्या प्रत्येक टॉपिकचे वेगवेगळे सिरीजनं व्हिडिओ पाहणार आहोत. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे बॉन्डिंगचा, आणि त्यामध्ये आपण दोन बॉन्डिंग कव्हर करणार आहोत, एक कोव्हॅलेंट बॉन्डिंग आणि दुसरी आयोनिक बॉन्डिंग. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे बॉन्डिंग काय आहे? ओके, जसं आपली मैत्री असते, आपल्या मैत्रीमध्ये पण एक बॉन्ड असतो, किंवा आपले घरचे नाते असतात, आई असतात, वडील असतात, भाऊ असतो, बहीण असतो. आपल्या प्रत्येक नात्यामध्ये एक बॉन्ड असतो. म्हणजे एखादं फॉर एक्झाम्पल, आपल्या घरच्याविषयी जर एखादी वाईट गोष्ट आपण ऐकली तर लगेच आपल्यात इमोशन जास्त तयार होतात आणि आपल्याला रडायला यायला लागते. एखादी चुकीची गोष्ट ऐकली तर रडायला यायला लागतं. ओके, चांगली गोष्टी ऐकली की आपल्याला आनंद होतो. म्हणजे हे कशामुळे होतं, तर हे बॉन्डिंगमुळे होतं. आणि हे जे बॉन्डिंग असतात हे टोटल इमॅजिनरी असतात. ओके, तर या बॉन्डिंगचाच आपल्याला स्टडी करायचा. मग आता तुम्ही म्हणसाल की ॲटम, एलिमेंट्स, कंपाऊंड्स हे फॉर्म होतात, ते कसे फॉर्म होतात? तर यामध्ये पण एक बॉन्डिंग असते. तर ती बॉन्डिंग कशी वर्क करते हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. तर मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं असेल, एक ऑक्टेट रूलचा एक व्हिडिओ टाकलेला आहे मी आपल्या चॅनलला. तर तो एक तुम्ही पाहून घ्या की ॲक्च्युली ऑक्टेट रूल काय आहे. कोणत्याही कंपाऊंड्सला स्टॅबिलिटीसाठी ऑक्टेट रूल सॅटिस्फाईड करावं लागतं, किंवा त्याचं जे लास्ट ऑर्बिटल असतं त्या लास्ट ऑर्बिटल मधले जे काही ऑक्टेट आहे ते कम्प्लीट करावं लागतं. ऑक्टेट कम्प्लीट करावं लागतं म्हणजे त्याच्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये 8 इलेक्ट्रॉन त्यामध्ये आले पाहिजे. ओके, जर 8 इलेक्ट्रॉन त्यामध्ये आले तर त्या कंपाऊंडचं, त्या एलिमेंटचं ऑक्टेट कम्प्लीट झालं, म्हणजे तोच कंपाऊंड त्या ठिकाणी काय करतो, बॉन्डचं फॉर्मेशन करतो. आता प्रत्येक कंपाऊंडचं ऑक्टेट कम्प्लीट नसते. नोबेल गॅसेसचं ऑक्टेट कम्प्लीट असतं, पण प्रत्येक कंपाऊंडचं ऑक्टेट कम्प्लीट नसतं. प्रत्येक ॲटमचं एलिमेंटचं ऑक्टेट कम्प्लीट नसतं. काही एलिमेंटचं ऑक्टेट कम्प्लीट असतं, आपण त्यांना नोबेल गॅस म्हणतो. ओके, पण जे ऑक्टेट कम्प्लीट करत नाही, म्हणजे त्यांच्याकडे ऑक्टेट कम्प्लीट करण्याकरिता इलेक्ट्रॉन नसतात, इलेक्ट्रॉन कमी पडतात, तर अशा एलिमेंट्सला बॉन्डिंग फॉर्म करून त्यांचं ते ऑक्टेट कम्प्लीट करतात. तर त्यावरूनच दोन टाईप पडतात. आपण मेन आजच्या टॉपिकमध्ये दोन टाईप बॉन्डिंगचे पाहणार आहोत. ओके, फर्स्ट टेमिस्ट बॉन्डिंग इम्पॉर्टंट. ओके, आपण आज दोन टाईपची बॉन्डिंगचा स्टडी करणार आहे. एक हे कोव्हॅलेंट बॉन्डिंग आणि दुसरी आयोनिक बॉन्डिंग. आयोनिक बॉन्डिंग. ओके, आता कोव्हॅलेंटची परत दोन टाईप पडतात, एक पोलार बॉन्डिंग आणि एक नॉन पोलार. ओके, पोलार आणि दुसरा आहे नॉन पोलार. ओके, तर आपल्याला मेनली बॉन्डिंग पाहिजे. कोणत्याही ॲटमला एकत्र येऊन ते एक पर्टिक्युलर मॉलिक्युलचं फॉर्मेशन करतात. त्या मॉलिक्युलच्या फॉर्मेशनमध्ये जे काही इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात त्या दोन ॲटमला किंवा दोनपेक्षा जास्त ॲटमला ते बाइंडिंग करून ठेवतात. त्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसलाच आपण म्हणतो बॉन्डिंग, आणि ते एक फोर्सेस आहेत. ओके, तर ते जनरेट कसे होतात किंवा त्यामध्ये बॉन्डिंग जनरेट कशी होती, तर यामध्ये आपण फर्स्ट पाहणार आहोत कोव्हॅलेंट बॉन्डिंग. तर कोव्हॅलेंट बॉन्डिंग मध्ये आपण पाहू कोव्हॅलेंट बॉन्डिंग कशाला म्हणायचं. तर कोव्हॅलेंट बॉन्डिंग मध्ये होतं इलेक्ट्रॉनचं शेअरिंग. काय होतं, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग. कोव्हॅलेंट बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं. फर्स्ट एक कोव्हॅलेंट बॉन्डिंग, कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. सिंपल डेफिनेशन आहे काय, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. जे दोन ॲटम, आता ऍक्च्युली तीन गोष्टीवर बॉन्डिंगचं फॉर्मेशन होतं. फर्स्ट इलेक्ट्रॉनचं शेअरिंग, सेकंड इलेक्ट्रॉन गेनिंग, आणि थर्ड इलेक्ट्रॉन डोनेटिंग.
ओके, म्हणजे काही ॲटम इलेक्ट्रॉन डोनेट करतात, काही ॲटम इलेक्ट्रॉन गेन करतात आणि काही ॲटम इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतात. आता समजा फॉर एक्झाम्पल एक डोनर आहे आणि एक गेनर आहे, त्यावेळेस वेगळी बॉन्डिंग फॉर्म होते. पण आता दोघं जरी घेणारेच असेल, देणारं कुणीच नाही, दोघं घेणारेच आहेत. ओके, दोघं पण गेनरच आहेत. मग अशा वेळेस काय होतं, तर अशा वेळेस त्या ॲटमला इलेक्ट्रॉनचं काय करावं लागतं, शेअरिंग करावं लागतं, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करावं लागतं. आणि हे जे इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतो आपण, त्या इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगलाच आपण काय म्हणतो, कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जवळपास सारखी असते आणि कमी जास्त पण असू शकते. ओके, पण जनरली ते दोनही ॲटम इलेक्ट्रॉन काय असतात, गेनर असतात, इलेक्ट्रॉन घेणारे असतात. मग दोनही ॲटम जर इलेक्ट्रॉन घेणारे आहेत, तर अशा वेळेस त्यांची एक कंडिशन फॉर्म होते, देणारं कुणीच नाही, घेणारेच आहेत. मग आता याला गरज आहे इलेक्ट्रॉनची, त्याला गरज इलेक्ट्रॉनची, तर मग ते म्युच्युअल काय करतात, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतात. काय करतात, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतात. आणि ते जे इलेक्ट्रॉनचं शेअरिंग आहे, त्या इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगलाच आपण काय म्हणतो रे, कोव्हॅलंट बॉन्ड. काय म्हणतो आपण, कोव्हॅलंट बॉन्ड. तर यामध्ये पहा कोव्हॅलंट बॉन्डचं फॉर्मेशन कसं होतं. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ ऑक्सिजन. ओके, आणि या ऑक्सिजन मध्ये इलेक्ट्रॉनच्या फर्स्ट ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉनची पेअर आहे. ओके, आणि सेकंड ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉनची पेअर आहे. आणि हे दोन जे इलेक्ट्रॉन आहेत हे अनपेअर्डच्या फॉर्म मध्ये. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण घेऊ हायड्रोजन. या हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. या हायड्रोजनकडे काय आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे. ओके, हा एकच इलेक्ट्रॉन आहे यामध्ये. आणि या साईडला दुसरा हायड्रोजन. या हायड्रोजनकडे पण एकच इलेक्ट्रॉन आहे. आता हा झाला हायड्रोजन, हा झाला हायड्रोजन. या ठिकाणी हा जो मॉलिक्युल्स आहे, हा कोणता मॉलिक्युल्स आहे, ऑक्सिजन. सॉरी, ऍटम कोणता आहे, ऑक्सिजन. हा ऑक्सिजनचा ऍटम आहे, हायड्रोजनचा ऍटम आहे, हा हायड्रोजनचा ऍटम आहे. आणि आता यांना काय करायचं, बॉन्डिंगचं फॉर्मेशन करायचं. काय करायचं, यांना बॉन्डिंगचं फॉर्मेशन करायचं. आता याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे, हायड्रोजन हा फर्स्ट ऑर्बिटल मध्ये, आणि फर्स्ट ऑर्बिटलची कॅपॅसिटी 200 आहे. ओके, आता प्रत्येक ॲटमला ऑक्टेटच कम्प्लीट करावं लागत नाही, काहींना ड्युएट पण कम्प्लीट करावं लागतं. ते डिपेंड्स करतं ओके, की त्या ऑर्बिटलची व्हॅलन्सी किती आहे, त्या ऑर्बिटलची कॅपॅसिटी किती आहे, किती इलेक्ट्रॉन ते घेऊ शकतात. तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला दिलेला आहे पा, 2n चा स्क्वेअर. काय दिलेला आहे, 2n चा स्क्वेअर. एन म्हणजे काय, नंबर ऑफ ऑर्बिटल, फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड आहे, फोर्थ आहे. ती व्हॅल्यू पुट करा. फॉर एक्झाम्पल यांची व्हॅल्यू 1 पुट केली तर 1 चा स्क्वेअर 1, 2 इंटू 1 2, म्हणजे फर्स्ट ऑर्बिटलची कॅपॅसिटी 2 आहे. आणि हायड्रोजन सध्या फर्स्ट ऑर्बिटल मध्ये आहे. ऑक्सिजन जर पाहिला तर ऑक्सिजन सेकंड ऑर्बिटल मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि सेकंड ऑर्बिटलची कॅपॅसिटी 2 व्हॅल्यू पुट करा यांची, 2 चा स्क्वेअर 4, 4 इंटू 2 8, म्हणजे सेकंड ऑर्बिटलची कॅपॅसिटी 8 इलेक्ट्रॉन. किती, 8 इलेक्ट्रॉनची सेकंड ऑर्बिटलची कॅपॅसिटी. मग सेकंड ऑर्बिटलची कॅपॅसिटी 8 इलेक्ट्रॉनची आहे. आता हे हायड्रोजन हायड्रोजन आणि ऑक्सिजन काय करणार आहे रे, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करणार आहे. काय करणार आहे, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करणार आहे आणि एक मॉलिक्युल्स जनरेट करणार आहे या ठिकाणी. ऑक्सिजन, आता या ठिकाणी काय करणार, हे जे दोन हायड्रोजन आहेत, हे दोन हायड्रोजन
ऑक्सिजन सोबत इलेक्ट्रॉनचं काय करणार रे, शेअरिंग करणार. ओके, हे दोन हायड्रोजन ऑक्सिजन सोबत काय करणार, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करणार, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करणार. या ठिकाणी हा जो इलेक्ट्रॉन आहे हा ऑक्सिजनचा आहे, हा इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचा आहे, आणि दुसरे जे इलेक्ट्रॉन्स याला भेटले हा हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन आहे, हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन आहे. आता हा झाला वॉटर मॉलिक्युल्स, हा काय झाला, वॉटर मॉलिक्युल्स. ओके, काय केलं यामध्ये, हा जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन या ऑक्सिजन सोबत, या हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन या हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन ऑक्सिजन सोबत इलेक्ट्रॉनचं झालं शेअरिंग. या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालं, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालं. आता जर आपण या मॉलिक्युल्स मध्ये पाहिलं, ऑक्सिजनच्या शेवटच्या ऑर्बिटल मध्ये पाहिलं तर आपल्याला 8 इलेक्ट्रॉन दिसतात, हायड्रोजनच्या ऑर्बिटल मध्ये पाहिलं 2 इलेक्ट्रॉन दिसतात. म्हणजे हायड्रोजन पण स्टेबल झाला आणि ऑक्सिजन पण स्टेबल झाला. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजननं काय केलं, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केलं. या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केलं, झालं इलेक्ट्रॉनचं शेअरिंग. या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालं आणि कशाचं फॉर्मेशन केलं, वॉटर मॉलिक्युलचं. म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजननं इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केलं आणि कशाचं फॉर्मेशन झालं, वॉटर मॉलिक्युलचं. यालाच म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड, मीन्स शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. काय केलं, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आणि हे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन केव्हा होतं, व्हेन बोथ द ॲटम आर इलेक्ट्रॉन गेनर, व्हेन बोथ द ॲटम आर इलेक्ट्रॉन गेनर. जर दोन्ही ॲटम इलेक्ट्रॉन गेनर असेल तर त्यावेळेस ते काय करतात रे, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतात. कारण दोघांना पण इलेक्ट्रॉनची गरज असते, दोघांना इलेक्ट्रॉनची गरज असते आणि देणारं कोणी नसतं, दोघं पण घेणारेच आहेत. मग अशा वेळेस ते म्हणतात अरे आपल्याला देणारं कोणी नाही, तर चला आपण काय करू, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करू. आणि इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केल्याच्या नंतर हा जो वॉटर मॉलिक्युल्स फॉर्म झाला यालाच म्हणतो आपण कोव्हॅलंट बॉन्ड. पण यामध्ये पण काय होतं, 2 टाईपचे बॉन्डिंग फॉर्म होतात. आता हा जरी कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झाला तरी या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हा कोणता कोव्हॅलंट बॉन्ड रे, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड आहे. कोणता आहे, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. पोलार कोव्हॅलंट बॉन्ड का म्हणतात याला, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. याला पोलार कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात कारण आता जर हा मॉलिक्युल्स ब्रेक झाला तर या ठिकाणी ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही हायड्रोजन पेक्षा खूप जास्त आहे. ऑक्सिजनची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती हायड्रोजन पेक्षा खूप जास्त आहे. हायड्रोजन पेक्षा जास्त असल्यामुळे हा जो ऑक्सिजन आहे हे हायड्रोजनचे दोनही इलेक्ट्रॉन स्वतः घेऊन ठेवतो आणि हायड्रोजनवर नंतर कोणता चार्ज येतो, जर हा मॉलिक्युल्स ब्रेक झाला तर हायड्रोजन येतो प्लस चार्ज आणि ऑक्सिजनवर येतो मायनस चार्ज. H+ आणि OH- किंवा H+ आणि O- असं मॉलिक्युल्स फॉर्म होतो. म्हणजे हा बॉन्ड जर ब्रेक झाला तर त्यावेळेस जे शेअर केलेले इलेक्ट्रॉन्स आहेत सारखे सारखे त्यांचे वाटे सारखे होत नाहीत, त्यांचं मायग्रेशन सारखं होत नाही. ओके, एक इलेक्ट्रॉन याचा आणि एक इलेक्ट्रॉन याचा असतो, ते दोघांना सारखे भेटत नाही. ज्याची एनर्जी जास्त तो सर्व इलेक्ट्रॉन घेऊन टाकतो, ज्याची एनर्जी कमी त्याचे इलेक्ट्रॉन तो जास्त एनर्जीवाला इलेक्ट्रॉन, ज्याच्याकडे जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तो ॲटम घेऊन टाकतो. म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त होतात आणि ज्याची एनर्जी कमी आहे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी असतात. म्हणजे त्याच्यावर येतो पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे हायड्रोजनवर येतो पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजनवर येतो निगेटिव्ह चार्ज. ओके, म्हणून याला म्हणतात पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, जर आपण असं पाहिलं फॉर एक्झाम्पल आता दोन क्लोरीन आहेत, दोन क्लोरीन आहेत आणि क्लोरीनच्या शेवटच्या ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. फ्लोरीन घेऊ आपण एक्झाम्पल, नाही तर एक ऑर्बिटल आपल्याला एक्स्ट्रा काढावं लागेल अजून. फ्लोरीन घेऊ 2 7, शेवटच्या ऑर्बिटलमध्ये 7 इलेक्ट्रॉन, शेवटच्या ऑर्बिटलमध्ये 7 इलेक्ट्रॉन, फर्स्ट ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, फर्स्ट ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन. हा फ्लोरीनचा एक मॉलिक्युल्स आहे आणि हा पण फ्लोरीनचा एक मॉलिक्युल्स आहे. आता या फ्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, या फ्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. हे दोन फ्लोरीन काय करतील रे,
बॉन्डचं फॉर्मेशन करतील आणि बॉन्डचं फॉर्मेशन केल्याच्या नंतर या ठिकाणी एक बॉन्ड फॉर्म होईल, त्याचं नाव आहे F2, फ्लोरीन मॉलिक्युल्स फॉर्म होईल. ओके, आता या दोन फ्लोरीनच्या ऍटम पासून फ्लोरीन काय होईल, मॉलिक्युल्स फॉर्म होईल. हा फ्लोरीन मॉलिक्युल्स फॉर्म होईल. आणि यामध्ये जर तुम्ही पाहिलं आता तर यामध्ये हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी आपण लिहू सेंटरला. ओके, हे काय झाले, शेअरिंग झाली. ओके, हे दोन इलेक्ट्रॉन आपण या ठिकाणी काय केलं, शेअरिंग केले. हे दोन इलेक्ट्रॉन शेअरिंग केले. आता या ऑर्बिटल मध्ये जर पाहिलं तरी हे दोन इलेक्ट्रॉन येतात, या ऑर्बिटल मध्ये पाहिलं तरी दोन इलेक्ट्रॉन येतात. ओके, म्हणजे या ठिकाणी फ्लोरीन मॉलिक्युल्स फॉर्म झाला, फ्लोरीन मॉलिक्युल्स फॉर्म झाला. तर यामध्ये आता जर पाहिलं तर दोनही मॉलिक्युल्स फ्लोरीन फ्लोरीन दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सारखी आहे. आता जर दोघांची भांडणं झाली आणि जर ते त्यांना बॉन्ड ब्रेक करायचा, जर त्यांना बॉन्ड ब्रेक करायचा झाला तर या ठिकाणी काय होणार आहे, दोघांची एनर्जी सारखी आहे. दोघांची एनर्जी सारखी असल्यामुळे या मॉलिक्युल्स मध्ये पण सारखीच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, या ॲटमची पण सारखी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, या ॲटमची पण सारखी निगेटिव्हिटी. ओके, हा जो मॉलिक्युल्स ब्रेक होणार त्यावेळेस दोनही ॲटमवर रॅडिकल म्हणजे सारखा चार्ज येणार. कोणाचाच इलेक्ट्रॉन इकडे किंवा तिकडे जाणार नाही, ज्याचा इलेक्ट्रॉन त्याला भेटणार. म्हणजे जे काही डिस्पर्शन होणार आहे हे सारखं होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ॲटमचा इलेक्ट्रॉन याला भेटणार, या ॲटमचा इलेक्ट्रॉन याला भेटणार. ओके, दोघांचा एकमेकांना इलेक्ट्रॉन भेटून जाणार. कोणाचाच इलेक्ट्रॉन कमी होणार नाही, कोणाचाच इलेक्ट्रॉन जास्त होणार नाही. ऍज इट इज जशी अगोदर होती बॉन्ड फॉर्म करण्याच्या अगोदर तसेच बॉन्ड ब्रेक झाल्याच्या नंतर पण होणार. म्हणजे या ठिकाणी कोणताच चार्ज येणार नाही. या ठिकाणी जसा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज येणार होता, पण या ठिकाणी कोणताच चार्ज येणार नाही. याला म्हणतात नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. याला म्हणतात नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. हा झाला नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे या ठिकाणी पोलार कोव्हॅलंट बॉन्ड झाला, या ठिकाणी नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड झाला. तर हा झाला कोव्हॅलंट बॉन्ड. याच्या रिलेटेड जर कुणाला काही अडचण असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अजून तुमच्या काही डाऊटवाले टॉपिक असतील, काही समजत नसेल तुम्हाला टॉपिकमध्ये, ते टॉपिक मला कमेंट करा, मी नक्कीच त्यावर नेक्स्ट व्हिडिओ काढेल. या टॉपिकमध्ये काही अडचण असेल तर सांगा. आणि प्रत्येकाने कमेंटमध्ये एक एक एक्झाम्पल कोव्हॅलंट बॉन्डचं, त्यामध्ये पोलार कोव्हॅलंट बॉन्डचं आणि नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्डचं कमेंटमध्ये नक्की मला कमेंट करा की पोलार कोव्हॅलंट बॉन्डचं एक्झाम्पल कोणते आणि नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्डचं एक्झाम्पल कोणते, ते आपल्या कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये टाका, कमेंट करा. ओके, आणि आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत, ज्या विद्यार्थ्यांना याची गरज आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.